तुमच्या आणि माझ्या मताला इथे किंमत नाही. माझं मत काय आणि तुमचं मत काय इथं त्याला किंमत नाही. जर व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले असं जर मंडल कमिशनचं आणि अभ्यासाचं म्हणणं आहे, तर मग कुणबींचा व्यवसाय काय? शेती. आमचा व्यवसाय काय? शेती. कशावर दिलं तुम्हीच सांगा मग आम्हाला. ओबीसींना आरक्षण कशाच्या आधारावर दिलं तुम्हीच सांगा आम्हाला. ते निकष आम्ही पूर्ण करून दाखवतो. सोडून द्या आमच्या मनात काय आहे. जे ओबीसींना आरक्षण दिलं ज्या निकषावर, त्या निकषावर जर मराठा बसला नाही तर मराठ्यांना आरक्षण देऊ नका. मराठ्यांना आरक्षण हवंय, ओबीसीतून आरक्षण हवंय, मला दोन्हीपैकी एक. तुम्हाला ते सांगून मी सांगितलं तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे का तुम्ही मी काय कायदा नाही. बरोबर आहे. कायदा काय सांगतो, ओबीसींना जे निकष लावले ते मराठ्यांना आम्ही पार करून दाखवतो. त्यांना जर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय, मला कळतंय तुम्हाला काय विचारायचे. जर व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना दिला असेल, कुणबींना दिला असेल व्यवसायाच्या आधारावर, तर आमचा व्यवसाय काय? हीच प्रश्न आहे आमचा तुम्हाला. आता आमचा व्यवसाय काय? मग त्यांचा जर शेती आहे म्हणून त्यांना दिलाय, मग आमच्याकडे काय समुद्र आम्ही का वाटी आणतो इकडं? आम्हाला सांगा ना, तुमचे निकष आम्ही पार करतो. हे बघा आयोग काय सांगतो, एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर ती मागासवर्गीय असायला ती सामाजिक आणि शैक्षणिक राहील. भारत देशात फक्त मराठाच एक जमात अशी ती मागासवर्गीय आहे. 10% आत्ता, माग 13, त्याच्या अगोदर 16% आरक्षण ज्या ज्या वेळी दिलं होतं. कोणती जात मागासवर्गीय केली ओबीसी आरक्षणात घातलेली? द्या ना मला उत्तर. मंडल कमिशननं कोणती जात मागासवर्गीय केली? कोणत्या जातीची जनगणना केली? कोणती ओबीसीची यादी तयार केली? 3 कामापैकी कोणतं केलं? इंग्रजाच्याच काळातला सगळा डाटा उचलला. आम्ही तर मागासवर्गीय आहेत, कायद्याने मागासवर्गीय आहेत. तुम्ही मी नाही केलं त्यांना मागासवर्गीय ना, मराठ्यांना कायद्याने केलंय. बंजारा समाज म्हणतो तिसरी अनुसूचित जाहीर करून टाका भारतामध्ये. हे बघा, बंजारा बांधवांचं, बाराबलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाची मागणी इतर व्हायलाच पाहिजे. एनटी व्हीजेंटी झाली, त्यांचा वेगळी कॅटेगरी वेगळा त्यांना प्रवर्ग दिला गेला. मग बंजारा बांधव बाराबलुतेदारांना का नाही? म्हणजे त्यांना एक न्याय ओबीसीच्या नावाखाली आणि या ओबीसींना वेगळा न्याय, म्हणजे मायक्रो ओबीसी तुम्हाला संपवायचं. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही, पण मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये केला तर ते टिकेल. म्हणून तुमची मागणी आहे का की ओबीसीतूनच आरक्षण द्यावं? ओबीसीतून म्हणून मागणी नसते. मला काय वाटतं म्हणून कायदा चलत नसतो, किंवा तुम्हाला काय वाटतंय म्हणून कायदा चलत नसतो. निकष पूर्ण केलेत का तर ओबीसी आरक्षणात जात आहे. मग आता जर मराठा समाज मागासवर्गीय झाला तर कायदा सांगतो 50%च्या आत घ्या, 27% आरक्षण. स्वतंत्र आरक्षण द्यायला सरकार तयार. वरचं कोण म्हणलं तुम्हाला? मागासवर्गीय झाल्याच्या नंतर ती जात ओबीसी आरक्षणात घ्यायला लागते. 50%च्या वर नाही घ्यायला लागत. 50%च्या आत घ्यायला लागतं. तुम्हाला जर वेगळं आरक्षण द्यायचं असलं तर 50%च्या वर द्यावं लागतं. मग ते टिकू तिकडे खड्ड्यात जाईल. कायदा सांगतोय ओबीसी आरक्षणात 27% आरक्षणात घ्या, मागासवर्गीय असेल तर मग ती 50%च्या आत घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं. आता बिहार हायकोर्टाने परवा एक निकाल बिहारच्या संदर्भाने की 50%च्या वर आरक्षण मर्यादा गेली आणि म्हणून ही कमी केली पाहिजे, ती घटनात्मक नाहीये. महाराष्ट्रात काय परिणाम होईल? 50% सगळ्या देशातच माहिती आहे 50% आरक्षण टिकू शकत नाही. पण आता जर मागासवर्गीय झाली जात तर 50%च्या आत का घेत नाही, हा मूळ प्रश्न. जाणून बुजून का किती दिवस मराठ्यांना गोरगरीब धनगरांना फसवायचे? प्रत्येक सरकार आलं की म्हणणार. आता धनगर बांधवाच्या आरक्षणाच्या वेळेस फडणवीस साहेबांचं सरकार येण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं, माझं जर सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर बांधवाला आरक्षण देईन. दुसरी पंचवार्षिक लागली, म्हणजे आता ही 10 वर्ष आणखीन त्यांची कॅबिनेटच झाली धनगर बांधव. तेच मराठा बांधवांबद्दल नुसती फसवा फसवी. फक्त माझी एक विनंती आहे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून समाजाला, धनगर बांधवांच्या गोरगरिबांना विचारवा, मराठ्यांच्याही गोरगरिबांना विचारवा. आपल्याला निव्वळ एक खेळवायले. तुमचे 10-5 नेते हाताखाली धरतात, त्यांना मोठं करतात. आमचे 10-5 नेते सरकार हाताखाली धरतात, त्यांना मोठं करतात. आपण संपायला लागलो ते समजून. काल जे हिंगोली परभणी यांच्यामध्ये एक प्रकारे सुप्त वाद चालूच आहे. आंतरवलीत तुमच्या समोर दुसरं उपोषण बसलेलंच आहे. तर तुम्ही ही का नाही भूमिका घ्या की ओबीसींना समजून सांगायचं की तुमच्यावर कसा अन्याय होणार नाही? बसलंय का बसू याला मत बसलंय का बसू ओबीसींना सांगायची गरज नाही, त्यांना माहितीच आहे. ओबीसी बांधवांना सांगायची हा वाद कमी होईल. भाषणात म्हणाला गावात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष करू नका. हे बघा, करायला लागलेत म्हणून आपण करू नका. राजकारणी ओबीसीच्या नेत्याला, आमच्याही मराठ्यांच्या नेत्याला
सरकारला हे वाद घडवून आणायचे. करू नका हे चांगलं सांगतोय उलट मी. हो, हे बरोबर सरकारनं आहे. सांगायला बरोबर आहे. पाहिजे. मी सांगतोय करू नका. आणि ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवांना समजून सांगायची गरज नाही. त्यांना माहिती कोणाला बसवलेलं आहे, कोणाला बसवलेलं नाही. कुठं वाद होणार आहे. महेश गाव सापडतात का? महेश गाव सापडतात का? मी कुठं बसलोय? अंतराळी. महाराष्ट्रात कुठेही बसता येतं ना. तिथं पुढं बसणं म्हणजे जाणून बुजून वाद करायचा अर्थ असं होतं. म्हणजे तुम्ही नाही काही केलं तरी मी तुम्हाला मुद्दाम धक्का हाणायची इथं. म्हणजे तुम्हाला राग येणारच ना. म्हणजे ही परिस्थिती आहे. माझं जुनं गाव शोधून काढलं. तिथं जायची काय गरज? छगन भुजबळला काय पाठवायची गरज आहे तिकडं? ते तर झालं. आंतरवालीच्या पुढे आंदोलन बसवलं. दुसरी गोष्ट सांगतोय. म्हणजे वाद व्हावात म्हणूनच ना, दंगल व्हावा म्हणून छगन भुजबळचं काम. ही दुसरी गोष्ट. माझं जुनं गाव शोधलं. 1 नंबर ते 2 नंबर हे. आणि आता मला आता कळालं रात्री की आंतरवाली सुद्धा रॅली काढायला लावली छगन भुजबळने. म्हणजे आंतरवाली. महाराष्ट्रात कुठंच जागा नाही. आंतरवालीच का? याला म्हणतात छगन भुजबळचा डाव आणि वाद झाले पाहिजे. महाराष्ट्राचं लक्षच अंतरवलीकडे लागले ना. आपण आंतरवालीच का? मग त्याला हटकूनपणा म्हणलं जातं. चौथी गोष्ट सांगतो. छगन भुजबळने सगळं सोडून दिलं. अंबडमध्ये तेल मेळावा होता. दुसरे जिल्हे नव्हते का? म्हणजे जिथं तालुक्याला आंदोलन आहे तिथंच का? याला म्हणायचं राजकीय स्वार्थ ठेवू उचलणारा माणूस आहे. धनगर बांधवांचा दिखाव्यासाठी उपयोग करतो आणि आंदोलन एकाने करायचं आमदारच्या तिसऱ्याला. मग त्याचा जो धंदा आहे फक्त राजकारण करायचं. गोरगरीब चांगले नाही झाले. नांदेडमध्ये तुमची रॅली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला. मुख्य सचिवांकडे तक्रार केली की तुमच्या रॅलीमुळे शाळा बंद केल्या जातात आणि त्यामुळे हे असं नाही केलं पाहिजे. शाळा बंद नाही केल्या पाहिजे. त्याच्यावर नाही बोलत केले मोठा माणूस. आमच्या नांदेडचाच आहे. हो ना, मोठा माणूस देशाचा राईट टू एज्युकेशन ऍक्ट समोर करून कारवाई करायला त्याचा धंदाच ते. मराठवाड्याची समस्या होती पण ती आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचली. खरं तर विदर्भामध्ये आधीपासूनच कुणबी आरक्षण आहे. नानासाहेब देशमुखांनी सगळ्यांनाच आवाहन केलं होतं की कुणबी व्हा. तर त्या काळात मराठवाड्यातले मराठा लोक जे आहेत ते कुणबी झाले नाही. पण आज मागणी करावी लागते. कुठंतरी त्या काळात चुकलं असं वाटतं त्यावेळेस लिडरशिप नाही चुकलं नाही. काय असतं समाजात ज्यावेळेस वावरतो मोठा भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून त्यावेळेस समाजाने कधीही दुसऱ्यांच्या बाबतचा आकर्ष ठेवलेला नव्हता. खातायत ना गोरगरीबीविषयी खाऊ द्या. नाही गरज आपल्याला. लहान मोठे भाऊ आहे. एक सामंजस्याची भूमिका होती त्यावेळेस. ते खाऊ द्या आपल्याला नकोय आपल्याला आहे. पण ज्यावेळेस आता परिस्थिती शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास होती त्यावेळेस मागायला गेल्यावर जे अगोदरपासून खाते त्यांनी जी आमची त्यावेळेस त्यांच्याबद्दलची भावना होती ती भावना आता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे की यांच्या लेकराला मिळू. पण आता त्यावेळेस आम्ही मोकळा हात सोडला. ते खाऊ द्या आपलेच भावंड आहेत. आज त्या ह्या काय मोठ्या भावाला खायची वेळ आली तर ते आरक्षण मिळू देत नाहीत. ही जर त्याच वेळेस मिळत नाही असेल तर त्याच वेळेस घेतली असती. तुमच्या भाषणात एक सातत्यानं वाक्य येतं 288 उभे करणार नाही 288 पाडणार. नेमकं कधी ठरणार उभे करणार की पाडणार? आणखीन आता पहिला टप्पा आहे. 13 तारखेपर्यंत मिळेल. मराठा आणि कुणबी एकच आहे. आम्हाला तर वाटायलंय ते शंभूराजे देसाई साहेबांनी मध्यस्थी केलेली 100% मिळेल. परंतु जर ते टिकणार नसेल तर आम्हाला वाटतं त्यांनी सगळ्या सोयीची अंमलबजावणी करू नये. आम्ही आमच्या मूळ मागणीवर ठाम होणार आहे. सरसकटच आमची मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी होती. सरकारनंच सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन यांनी की ओबीसीचे लय पोटं दुखायला लागले नेत्याचे. त्याच्यामुळं आपण जरा वेगळा ही करू मराठा समाज घालण्यासाठी. म्हणजे ज्या मराठीची नोंद निघाली तरी त्याचा व्यवसाय आणि याचा व्यवसाय मराठ्यांचा न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एक पकडून त्यांना दिलं जाईल. लय झालं तर त्यांना सगळे सोयरे म्हणलं जाईल. परंतु ते जर टिकणारच नसलं असं जर त्यांचा काही डाव बी असेल देतील बी ते टिकल सुद्धा पण उडू सुद्धा शकते. ते आम्हाला ती पुढं डाऊट असा आहे की हे उडू शकते कारण यांनी 13% उडविलेलं आहे. नांदेड़ शहर के बरकत कॉम्प्लेक्स रोड बाबा पेट्रोल पंप के करीब वाक़ क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम में शादी ब्याह दीगर तकरीबात और यहाँ पर ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस का स्टॉक आ चुका है जिसमें ग्राहकों के लिए इस शोरूम में नित नए डिज़ाइन के कराची सूट, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट, शर्ट, शलवार, दुल्हन के सूट के अलावा दिगर फंक्शन के बेहतरीन डिज़ाइन के सूट मुनासिब दामों में दस्तयाब है। वाज़ेह हो कि दुबई, मुंबई, हैदराबाद जैसे कपड़े अब नांदेड़ शहर के क्वींस डिज़ाइनर सूट्स एंड एम्पोरियम एक ही छत के नीचे दस्तयाब है। क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम के प्रोपराइटर मोहम्मद आमिर ने अवामुन्नास से अपील की है कि वो नित नए स्टॉक के माल की ख़रीदारी करने के लिए इनके शोरूम पर एक मरतबा ज़रूर तशरीफ़ लाए। हमारा पता है बाबा पेट्रोल पंप नज़द बरकत कॉम्प्लेक्स रोड नांदेड़।